मध्ये गुलाम पण असतात. आपण गुलाम कशाचे असतो? आपण गुलाम आणखी एका गोष्टीचे असतो जे तुमच्या लक्षात आलेलं नाही, ते म्हणजे सवयीचे गुलाम. आपण सगळे कशाचे गुलाम असतो? सवयीचे गुलाम असतो. त्यामुळे तुम्ही सवय लावून घ्या की तुम्ही आनंदी आहात. बरोबर आहे ना मॅडम? लागत्या मॅडम. तर आपण सगळे आनंदी आहोत अशी समजून घ्या आणि अशी सवय लावा. तुम्ही आपोआप आनंदी होणार आहात. सवय लावून घ्या. ही सवय कशी तुम्हाला सांगतो. पोलीस म्हटला म्हणजे दुसरी बाजू काय असते? चोर. लहानपणी पोलीस चोरचे खेळ खेळायचो की नाही आपण? सगळे जे पोलीस झाले ते पण खेळायचे आणि जे पोलीस नाही झाले ते पण पोलीस चोरचा खेळ खेळायचे लहानपणी. अजूनही खेळतायत. आता खरा खेळ खेळतात किंवा गमतीचा खेळ खेळायचे. तर असे चोर जे असतात ना, या चोरांचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग असतं समजू नका. तुम्हाला कोर्स असतं समजू नका. चोरांचा पण कोर्स असतो, चोरांचं पण ट्रेनिंग असतं, चोरांचं पण लेक्चर असतं. त्यांना नॉलेज घ्यावं लागतं. ते माहिती देतात. असंच नॉलेज घेता लोक ते दिवसात चोरांचा सरदार खेळत होता आणि तो एका ठिकाणी थांबला. त्या ठिकाणी गारुड्याचा खेळ चालू होता. त्याला डोंबारी वगैरे गारुडे म्हणतात ना, तसा खेळ. त्याच्या 14 वर्षाचा मुलगा तुंकन 10-15-20 फूट उंच उडी मारायचा. त्याला वाटलं एक काम काय. तर त्याला बाजूला घेतलं. म्हणे तुला किती पैसे मिळतात? 300 रुपये मिळतात. केव्हा मिळतात? दिवसभर काम केल्या. तू जर दिवसभर काम पण करायचं, 300 रुपये पण घ्यायचे आणि रात्री मला 1 तास माझ्या यायचं, मी तुला 300 रुपये देईल. काय सांगता? म्हणे हो म्हणे 300 रुपये मिळतील. चल मी येतो म्हणे. कुठे यायचं काय तो ठरवतो आणि आपल्या सरदाराला सांगतो की असा मुलगा आहे, तुंकन उडी मारतो. तुम्हाला माहिती आहे की चोर हे चोरी करायला वर जातात, कारण लोक माल घेऊन वर जातात. खाली काही माल ठेवत नाही, वरती झोपतात किंवा वरती माल ठेवत असतं. पण वर त्यांना जायला साधन नसतं. त्यांना लक्षात येते की हा मुलगा तुंकन वर उडी मारून देईल, याला दोर देऊ, तो दोर बांधून खाली उतरून देईल, आपण दोऱ्याने वर चढून चोरी करायची. त्याने सरदारला सांगितलं आणि सगळे आले आणि 4 ठिकाणी त्याने घर घेऊन ठेवलं होतं. त्यांची पद्धती माहिती आहे तुम्हाला? त्यांची पद्धत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मला कसं काय माहित काय नाही, तर मला पण माहिती चोरांची पद्धत. तर ते सगळे उभे राहतात आणि त्याला सांगतात की उडी मारायची. तो असं उभा राहतो. म्हणतो इतकी उडी मारायची. हो मार ना. हो मारतो ना. दुसरा महिन्याला मारता येते म्हणजे मारता येते ना, याच्यापेक्षा जास्त मारतो. मग मार ना म्हणे. मारतो ना म्हणे. मार ना म्हणे. मारतोय म्हणे. पण मार ना. झालं झोपू नका. कसं सकाळी लवकर उठावं लागतं, खूप मेहनत करावी लागते. त्यानंतर छान छान गरम गरम नाश्ता मिळतो आणि लगेच तिथे बसायला लावतात. चुकीचं आहे ना. त्यामुळे साहजिक आपल्याला डोळे लागणार, तो भेटणार. तो मुलगा म्हणतो की काही इकडे झाला. तर तो मुलगा म्हणतो मारतो ना म्हणे. काय मारणं म्हणे. मारतो म्हणे. पण म्हणे एक अडचण आहे. म्हणजे काय? डबडे वाजवा. रात्री 12-1 वाजता डबडे वाजून उडे मारायचे. कारण त्याला सवय लागलेली. डबडे वाढलेली मारले उडे. लक्षात आलं? आता तुम्ही 1 तास तुम्हाला आनंद करून सोडणार आहे. पुढचं काम तुमचे. हे तसं तुम्ही जे आनंदी होणार आहेत ते तुम्ही कंटिन्यू करायचे आयुष्यभर. बस सोपा मार्ग आहे. बरोबर दादा? बरोबर. हे दादा मला नाही खुर्ची लागत नाही मित्र. मला खुर्ची लागत नाही. कारण खुर्ची लागली की मी राजकारणात गेलो असतो. माझी कपॅसिटी तुम्हाला सांगतो की पाणी इथे पाणी ठेवलेलं नाही. पाणी ठेवलं तरी मी 3 तास पाणी न पिता 3 तास बोलू शकतो. घाबरू नका. आज मी 3 तास बोलणार नाही. कारण काय? मी सवय लावून घेतलेली आहे. कष्ट करायची, उभं राहायची. आलं लक्षात? आणि माझं वय ऐकून तुम्हाला नवल वाटेल. माझं वय फक्त 71 आहे.